जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांना जय शिवराय. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे पोटे कला केंद्र इकडे अंधेरी ईस्टला. जवळजवळ ना स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती एक शॉप आहे बाप्पांचा, म्हणजे अंधेरी जिमखाना ह्या बाजूला लागूनच बाप्पांचा खूप मोठा शॉप आहे मित्रांनो. इकडे आहे ना तुम्हाला खूप व्हेरायटीमध्ये बाप्पांच्या मूर्त्या बघायला भेटतील आणि बॅलन्सिंग मूर्त्या आहेत ज्या अशा खूप भन्नाट आहेत, ज्या तुमच्या मंडळात कधी बघितल्या नसून नाही कुठे बघितलं आपण. त्या बॅलन्सिंग मूर्त्या यावर्षी इकडे आहेत मित्रांनो. पृथ्वीवरती उभा बाबा आहे, बाप्पा आहे आणि इतर ठिकाणी आहे, म्हणजे खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. आणि इकडे आहे ना मित्रांनो लायटिंगवाले बाप्पासुद्धा आहेत, जे तुम्हाला मी दाखवणार. तुम्ही आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं असेल काही क्षणामध्ये. तर इकडे सुद्धा मित्रांनो खूप सुंदर अशा बाप्पांच्या त्या मूर्त्या आहेत. आणि ह्यांच्या शॉपचा ॲड्रेस आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑलरेडी दिलेला आहे. तुम्ही तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही बाप्पांची मूर्ती बुक करू शकता आणि यांकडे स्वतः तुम्ही येऊ शकता. आणि खूप सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत. आता बघताय तुम्ही म्हणजे काय काय ना बाप्पांच्या मूर्त्या झाकलेल्या आहेत, त्या आपण थोडं ओपन करू ते तुम्हाला दाखवू. आणि ते काही खूप सुंदर सुंदर प्रकारे बाप्पांच्या मूर्त्या ते तुम्हाला दाखवतो. तिथे डायमंड वर्क सुद्धा स्वतः होते, ते कलरिंग कामसुद्धा स्वतः करतात ही लोक. आणि मी बघितलं आहे एक नंबर आहे, मला तर आवडलं एक नंबर. तुम्ही व्हिडिओ बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटतं. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला काही सबस्क्राईब करायचे तुम्हाला पैसे नाही आहेत, फ्रीमध्ये होईल. आणि लाईक करायचं मग भाई फ्रीमध्ये. तुम्ही काही टेन्शन घेऊन कमेंटमध्ये सांगा आजच्या मूर्त्या तुम्हाला कशा वाटल्या. जास्त वेळ नाही गेली, तुम्हाला पहिलं लोकेशन दाखवतो शॉपचं कुठे आहे आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करतो. तर मित्रांनो आपण इथून आलो अंधेरी स्टेशनवरून. इथून 10 मिनिटाच्या अंतरावरती अंधेरी स्टेशन आहे. आणि इकडेच आहे ना मित्रांनो अंधेरी जिमखाना याच्या बॅक साईडला. आणि इकडे बघा पोटे बंधू आहे, हे बघा यांच्या इकडे बॅनर दिसतोय. खूप मोठा शॉप आहे. आणि हे बघा सुरुवातीला ना मित्रांनो एक थोडी मूर्ती आपण इग्नोर करू बाप्पाची. त्याच्यानंतरला आहे ना इकडे मित्रांनो खूप सुंदर सुंदर हे बघा बॅलन्सिंग मूर्ती आहेत बाप्पांच्या. हे बघा ना चंद्रावरती अशी विराजमान. आणि जी पोस्टमध्ये बाप्पांची मूर्ती आहे ना मित्रांनो, हे बघा काही सुंदर वाटते, एवढी सुंदर वाटते ना मित्रांनो काही सांगू शकत नाही. आणि हे बघा डमरू आहे आणि पाठी आहे ना त्रिशूळ आहे. आणि एक नंबर मूर्ती, रावस मूर्ती, माझ्यासाठी आवडलेली मूर्ती आहे ही. आणि पाठीमध्ये की एक डमरूवाली मूर्ती आहे, ती पण बघा मित्रांनो खूप रावस आहे. आणि इथून दाखवतो बघा परळचा महाराज आहे. आपल्याकडे परळचा महाराजा दिसतोय बघा. आणि इकडे काय ना मित्रांनो पाठच्या साईडला पृथ्वीवरती बाप्पा विराजमान आहेत. आणि इकडे एक बॅलन्सिंग आहे, हवेत मूर्ती आहे ही बघा. आणि बघा डायमंड वर्क पण बघा ना मित्रांनो एक नंबर रावाचं डायमंड वर्क केलेलं आहे. आणि ह्या मूर्तीला जर मित्रांनो ब्लू लाईट मारली ना काय इफेक्ट पडेल ना एवढा बाई तुम्हाला सांगू शकत नाही. आणि बघा इथे धोतर काम आणि वेगळ्या ना फेट्याचं काम मित्रांनो खूप सुंदर आहे. आणि जी कलरिंग आहे ना मित्रांनो ती पण खूप सुंदर आहे. आणि कलरिंगचं मला बघायला गेलं मला तर माहिती आहे मित्रांनो आपल्या घरात नवरात्रीला देवी बसलेली असते, तर आपण पण ते शोधतो. आणि इकडे ना मित्रांनो काही बारक्या मूर्त्या आहेत. हे बघा बघा एक गोंडस एक बाप्पांची मूर्ती आहे, ॲक्च्युली ना थोडा कलरिंग काम राहिलेलं आहे. इकडे पण लालबागच्या राजाची छोटी एक मूर्ती आहे, इकडे कलरिंग काम बाकी आहे. इकडे बऱ्याचशा मूर्त्यांचं आहे ना मित्रांनो कलरिंग काम बाकी आहे. आणि इकडे आहे ना खूप सुंदर इथे आहे ना एक बाप्पाची आहे ना खूप छान अशी मूर्ती आहे बघा. बघा ही एक मस्त सुंदर आहे. आणि इकडे लहान लहान मूर्ती आहेत ना त्यांचं काही कलरिंग काम झालेलं आहे. आणि हे बघा हे तुम्ही डेकोरेशन म्हणजे लाईट मारण्याचा इफेक्ट जो करणार ना बाप्पा लाईटचा. आणि म्हणजे ह्या मूर्तीला काय लाईट शेड आहेत सगळ्यांना. आणि इकडे बघा मस्त आहे. ॲक्च्युली ही मूर्ती आहे ना बुक झालेली आहे. तर मी यार तुम्हाला मित्रांनो शॉपचं लोकेशन दाखवलं आहे आणि इकडच्या काही मूर्त्या दाखवल्या, जे काम झालं बॅलन्सिंग मूर्त्या दाखवल्या आहेत. आता तुम्हाला ना व्यवस्थित बाप्पांच्या मूर्त्या दाखवतो, लाईटवाल्या बाप्पांच्या मूर्त्या दाखवतो. आणि खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत ते तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता ना मित्रांनो खूप भन्नाट अशा मूर्त्या दाखवतो तुम्हाला या.
तर मित्रांनो आपण आहे ना ॲक्च्युली त्यांच्या ह्या शॉपमध्ये होतो आता, तर आपण आहे ना इकडच्या एका शॉपमध्ये आलो आहे आणि इकडे आहे ना मित्रांनो खूप सुंदर आहे असे बॅलन्सिंग मूर्त्या आहेत ना बाप्पाच्या, ते बघून ना तुम्ही वेडे व्हाल. पण ॲक्च्युली काय असं माहिती आहे मित्रांनो, त्या मूर्त्या दाखवू नाही शकत, नेकेड मूर्त्या आहेत, म्हणजे बाप्पांचं काम व्हायचं बाकी आहे अजून, त्या मूर्त्या दाखवू नाही शकत आपण. पण मी तुम्हाला आहे ना काही एक त्यातली एक मूर्ती अशी म्हणजे प्रॉपर अशी तयार आहे, पण त्याचा डायमंडवर काम वगैरे बाकी आहे, 2-4 मीटर बाप्पाला नेचवलं आहे. त्या एका मूर्तीच्या तुम्ही सहारे आहे ना आधारे तुम्ही बाकीच्या मूर्त्यांचा अंदाजा लावा, काय लेवलच्या मूर्त्या असतील त्या, ज्या मूर्त्या मी अजूनपर्यंत ना कुठच्या वर्कशॉपमध्ये बघितल्या नव्हत्या. आणि कुठच्या आणि एक तर मूर्ती आहे ना मित्रांनो, मला सांगू चलचित्राची मूर्ती आहे, लहान मूर्ती आहे, 2-2.5 फुटाची मूर्ती आहे, ती माझ्यासमोर आहे. पण ती मी तुम्हाला दाखवू नाही शकत, फक्त तुम्हाला ना वरचंच नाही जाऊन नाही दाखवतं मित्रांनो. आपण नेक्स्ट टाइम इकडे येऊ आणि ती व्हिडिओ शूट करू. तुम्हाला आता पहिला मी जी मूर्ती बोलतो आहे ना ती तयारची तुम्हाला मी दाखवतो. हे बघा ना, इकडे आहे ना मित्रांनो मोठ्या मंडळाच्या मूर्त्या वगैरे आहेत, वेगळे महादेवांच्या असे अवताराचे बापांची मूर्ती आहे. इकडे एक बापांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा, हिचं बापाचं काम झालेलं आहे. आणि या साईडला आहे ना मित्रांनो बहुतेक फटकन दाखवतो तुम्हाला की काम बाकी आहे मूर्त्यांच्या या साईडला, आणि म्हणून मी तुम्हाला दाखवू नाही शकत. पण इकडे पण आहे ना मित्रांनो खूप सुंदर बापांच्या अशा मूर्त्या आहेत अवेलेबल म्हणून. तर मित्रांनो आपण आहे ना इकडच्या बऱ्याचशा मूर्त्या बघितल्या, अर्ध्या मूर्त्या आहेत ना मित्रांनो झाकलेल्या मूर्त्या, कारण का धूळबीळ लागू नको म्हणून. पण कसं आहे ना मित्रांनो, तुम्हाला मी जेवढा दाखवायचा प्रयत्न केला मूर्त्या, खूप सुंदर मूर्त्या. आणि मित्रांनो इकडच्या ना डायमंड वर्क तर एवढा सुंदर आहे ना, हा प्रतिम आहे. मी तुम्हाला काहीच बोलू शकत नाही डायमंड वर्कच्या कामाबद्दल, कारण का अजूनपर्यंत ना डायमंड वर्क मी असं बघितलं नाही कुठे. तर मला तर फार आवडला. आणि इकडे कलर जे आहे ना मित्रांनो बाप्पाच्या मूर्तीला, ते खरंच खूप सुंदर मारलेलं आहे, कलरिंग आहे. आणि काही बोलू शकत नाही मी तुम्हाला ना. आता इकडे काम चालू, इकडे स्वतः मूर्त्या घडल्या जातात, त्या तुम्हाला मी दाखवतो. इकडे डायमंड वर्क वगैरे सगळं काही होतं. आणि इकडे बरेचसे लोकही कामाला आहेत, त्या ते वरडावरडी करतात, त्या तुम्हाला आवाज येत असेल त्यांचा. पण मित्रांनो खूप रावच आहे, मी तर बोलतो. आणि एवढ्या सुंदर मूर्त्या आहेत ना मित्रांनो, आलो इकडून फार भारी वाटलं मला, खरंच खूप सुंदर आहे. आपण बघितलं मित्रांनो. आणि ॲक्च्युली इकडे ना काही मूर्त्यांचे कामं झाले, त्यांचं काम चालू आहे. आणि या साईडला आहे ना बाप्पांचं कलरिंग काम चालू आहे, त्या साईडला त्यांचं एक गोडाऊन आहे, तिथे कलरिंग काम डायमंड वर्क वगैरे सगळं काय होतं. बघा इकडे आपल्या काकांना आखणी करतात बाप्पांची, बघा इकडे आखणीचं काम चालू आहे बाप्पांचं. आणि बघा इकडे आता अर्धे म्हणजे बाप्पांचं काम झालेलं आहे, फक्त बॅकग्राऊंडला कलर मारायचं बाप्पांचा. आणि इकडे डायमंड वर्क वगैरे कम्प्लीट आहे. आणि इकडे सगळं काम हे लोक करतात, हे बघा इकडे सगळं काम आहे बघा. अर्धे कलरिंग मारायची बाकी आहे बाप्पांची, आणि ते काका मारत आहेत दादा. आणि त्या एक साईडला बघा तिकडे काम चालू आहे. आणि तिकडे कसं आता तिकडे थोडं बिझी आहेत म्हणून इकडे जाता येत नाही मला, पण इकडून तुम्हाला लांबून दाखवायचा प्रयत्न करतो आहे. दोन्ही पण भाऊ बघा मस्त असं काम चालू आहे त्यांचा, खूप भारत. आणि इकडे बरेचशा मग तुम्हाला एकच मूर्ती पसंत आली तुम्हाला, ज्याच्यामध्ये व्हेरायटी, कारण का एक माणूस एक मूर्ती बुक नाही करू शकता, 4-5 लोक बुक करू शकता एक मूर्ती सेम तुम्हाला आवडली तर. पण खूप सुंदर आहे बघा, बघा खूप भारी वाटतं. आणि इकडे बऱ्याचशा बाप्पांच्या मूर्तींचं काम झालेलं आहे बघा. आणि इकडे ॲक्च्युली कसं ना मित्रांनो झाकून ठेवलेल्या मूर्त्या त्या, आपण तेवढं नाही करू शकत कवर, हे बघा. आणि जे मला आवडलं त्यांना मित्रांनो हे लायटिंगमध्ये, हे लायटिंगमध्ये मला खूप साऱ्या अशा बाप्पांच्या मूर्त्या आवडल्या, तुम्हाला मी सांगू नाही शकत, एवढं खूप सुंदर आहे ते बघा. आणि या साईडला तुम्हाला मी दाखवलेलं मी की बॅलन्सिंग मूर्त्या आहे स्टार्टिंगला. आणि इकडचं तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो बघा, डायमंडवरचं काम आहे ना, खूप सुंदर असा डायमंडवरनं फेट्याचा काम, धोत्राचं काम ना मित्रांनो खूप रावस आहे मित्र म्हणतो, मला फार आवडलं. आणि ते बारीक बारीक डायमंड काम जो आहे ना मित्रांनो, तुम्ही बघा ना एवढं सुंदर डिटेलिंगने डायमंड वर्क केलेलं आहे ना, मी शब्द नाहीत माझ्याकडे. बघा धोतर काम, फेटा काम पण आहे ना मित्रांनो खूप सुंदर आहे. आता ही जी मूर्ती जी झाकलेली आहे त्याचीचा ॲक्च्युली डायमंड वर्क आणि जो कलरिंग दिलेलं आहे ना मित्रांनो खूप रावस सुंदर आहे, हा प्रतिमा आहे. आणि हेचा एक मला खूप छान आवडला इकडे. तर मित्रांनो आतापुरती या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. बऱ्याचशा मूर्त्यांचं काम चालू आहे इकडे,
आणि आता येणाऱ्या काळामध्ये बरेचशा मूर्त्या इकडे घडणार आहेत. अजून काम चालू आहे, बॅलन्सिंग मूर्त्याचं देखील काम चालू आहे. आणि एक आता व्हिडिओची आपण इकडे एंड करतोय. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना मित्रांनो, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करा, आणि चॅनलला नवीन असेल चॅनल नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा. आणि या शॉपचा मित्रांनो ॲड्रेस आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे. तर नक्की एखादी मूर्ती तुम्हाला आवडली इकडे या. स्टेशनपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. अंधेरी जिमखाना आहे, त्याच्या बाजूला लागून एक शॉप आहे मित्रांनो. तर आता पुरते या व्हिडिओमध्ये एवढंच. तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.